नमस्कार. आज आपल्याला ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन्स बघायची आहे. आता फ्रॅक्शनमध्ये 2/7 हा फ्रॅक्शन आहे. तर 2 म्हणजेच काय, तर 2 हा न्यूमरेटर आहे आणि 7 हा त्याचा डिनॉमिनेटर आहे. डिनॉमिनेटर म्हणजेच बेस असतो. तर आता आपण काही याचे एक्झाम्पल बघूया. ज्यावेळेस फ्रॅक्शनचा बेस सेम असतो त्यावेळेसचे ॲडिशन आणि फ्रॅक्शनचा बेस डिफरंट असतो त्यावेळेस ॲडिशन कशी करायची ते आज आपल्याला पाहायचं आहे. इथे काही मी एक्झाम्पल घेतलेले आहेत. आता ॲट फर्स्ट तुम्हाला सांगितलेलं फर्स्ट ऑफ ऑल यांचा डिनॉमिनेटर बेस सेम आहे का ते पाहायचं. तर बेस सेम आहे, तर बेस सेम असेल तर बेस ॲज इट इज पहिल्यांदा लिहून टाकायचा. आता त्यांच्या न्यूमरेटरची ॲडिशन करायची. 4 + 1 इज इक्वल टू, आता न्यूमरेटरची ॲडिशन किती येईल, 4 + 1 5 येईल. 5/9 हे याचा ॲन्सर येईल. आता पुढे 11/7 + 5/7 करायचं आहे. बेस सेम आहे, मग सेम बेस ॲज इट इज पहिल्यांदा लिहून टाकायचं 7. आता त्यांच्या न्यूमरेटरची ॲडिशन 11 + 5. 11 + 5 किती येईल, तर 12, 13, 14, 15, 16 येईल. 16/7 याचा ॲन्सर येईल. आता पुढे फर्स्ट ऑफ ऑल बेस सेम आहे का बघायचं. तर दोघांचा बेस सेम आहे. 5 ॲज इट इज लिहून घेतला. आता न्यूमरेटरची ॲडिशन 3 + 2. आता 3 + 2 किती येईल, 5 पहिल्यांदा लिहून घ्यायचा बेस. 3 + 2 5 येईल. 5/5 आला. आता इथे याचं सिम्प्लिफिकेशन करता येईल आपल्याला. 5/5 म्हणजेच 5/5 असतो. 5/5 1 असतं, तर ॲन्सर याचा 1 येईल. आता ज्यावेळेस फ्रॅक्शनचा बेस डिफरंट असतो, डिनॉमिनेटर डिफरंट असतो त्यावेळेस ॲडिशन कशी करायची, तर त्यावेळेस ॲडिशन करताना आपली फर्स्ट स्टेप असेल फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर किंवा बेस सेम करायचा. आता फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर किंवा बेस कसा सेम करायचा तर बघूया आपण. आता इथे 1/2 + 1/3 आहे. तर फ्रॅक्शनचा एक वैशिष्ट्य आहे, फ्रॅक्शनला जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर सेम नंबरनी मल्टिप्लाय केलं तर फ्रॅक्शनची व्हॅल्यू ॲज इट इज राहते, कारण हे 3 कॅन्सल होत असतं. 1/2च याची व्हॅल्यू राहते. जर या 1/2ला मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर 3 मल्टिप्लाय केलं तर 3/6 येईल. तर आता या फ्रॅक्शनची व्हॅल्यू पण 1/2च येईल. 3 × 1 = 3, 3 × 2 = 2. 1/2च राहते. त्याच्यामुळं फ्रॅक्शनला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरनी सेम नंबरनी मल्टिप्लाय करूया. मग आता कोणत्या नंबरनी मल्टिप्लाय करायचं, तर आता इथे बघा याचा डिनॉमिनेटर 2 आहे, याचा डिनॉमिनेटर 3 आहे. मग आता मी 1/2 या फ्रॅक्शनला 3नी मल्टिप्लाय करणार, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला पण. 3/3 प्लस आता 1/3 या फ्रॅक्शनला मी 2नी मल्टिप्लाय करणार, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला पण. असं काय करते, आता मी 2 × 3 इज इक्वल टू 3 × 2 येईल. मग असं आले की याचं मल्टिप्लिकेशन किती येईल, 6 येईल. याचा पण बेस 6 येईल, याचा पण डिनॉमिनेटर 6 येईल, याचा पण डिनॉमिनेटर 6 येईल. आणि मला तेच पाहिजे, तर करूया आपण. आता न्यूमरेटरला मल्टिप्लाय 1 × 3 ह्याचं मल्टिप्लिकेशन करताना न्यूमरेटरचं डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन करत असताना तर 1 × 3 आणि 2 × 3 येईल, प्लस 1 × 2 अपॉन 3 × 2 येईल. आता 1 × 3 3च येईल आणि 2 × 3 6 येईल, प्लस 2 × 1 2 × 3 इथे किती येईल, 6 येईल. आता हे ॲड करूया. आता बेस सेम झाला आपला, याचा पण 6 आहे, याचा पण 6 आहे. तर बेस ॲज इट इज पहिल्यांदा लिहून घ्यायचं इथल्यासारखे ॲडिशन आणि 3 + 2 करूया. 3 + 2 किती येईल, 5/6 हे याचा ॲन्सर येईल. 3 + 1/5 करायचं आहे. तर ॲट फर्स्ट डिनॉमिनेटर बघायचे, डिनॉमिनेटर डिफरंट आहे, डिनॉमिनेटर सेम करायची. आता कसे सेम करणार, तर काय करायचं, 2/3ला 5नी मल्टिप्लाय करायचं याच्या डिनॉमिनेटरनी आणि 1/5ला याच्या डिनॉमिनेटरनी 3नी मल्टिप्लाय करायचं. तर करूया. 2/3 × 5 प्लस आता 1/5 × याच्या डिनॉमिनेटरनी 3. असं केल्याने काय होईल, या 3 × 5 दोन्हीकडे येईल. 3 × 5 5 × 3 15 येईल. बेस सेम येईल, यांचा डिनॉमिनेटर सेम येईल. आता 5 × 2 10 येईल आणि इथं 3 × 5 15 प्लस 1 × 3 3 प्लस 5 × 3 15. आता बेस सेम आला. आता न्यूमरेटरची ॲडिशन फर्स्ट ऑफ ऑल बेस लिहून घ्या 15. आता न्यूमरेटर 10 + 3
10 + 3 13/50 हे याचं ॲन्सर आलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल इथे बघा. आता याचा डिनॉमिनेटर 3 आहे, याचा डिनॉमिनेटर 6 आहे. तर आता कसं करणार? तर आता 1/3 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 6 येईल, किंवा 3 ला कितीने मल्टिप्लाय 3 हा 6 हा 3 चा मल्टिपल आहे. ठीक, 3 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 6 येईल. तर फक्त एकाच फ्रॅक्शनला आपण इथं 2 ने मल्टिप्लाय करून घेऊया. 1/3 × 2 प्लस, आता 5/6 ला कशाने मल्टिप्लाय करायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी इथं 6 आहे त्याच्यामुळे. आता इथे 2 × 1 2 आणि 3 × 2 6 प्लस 5/6. आता दोघांचा पण डिनॉमिनेटर बेस सेम आलेला आहे. आता 6 ॲज इट इज खाली लिहूया. 2 + 5 2 + 5 7/6 याचा ॲन्सर येईल. 1 होल नंबर आहे आणि 1 फ्रॅक्शन ॲड करायचं आहे. 5 + 1/2 करायचं आहे. आता इथं होल नंबरला बेस नसतो, म्हणजेच बेस त्याचा 1 असतो. तर आता इथं याचा बेस 1 आहे, याचा बेस 2 आहे. तर ॲड कसं करायचं? तर आता मागाशीच्याच पद्धतीने या 5 ला आपण डिनॉमिनेटर 2 आणायचं आहे. 5 ला डिनॉमिनेटर 2 कसं आणणार? तर 5 ला 5/5लाच आपल्याला 5/1 लिहिता येतं, कारण कोण बेस जर नसेल किंवा डिनॉमिनेटर नसेल त्यावेळेस बेस 1 असतो. हा 1 लिहिला काय न लिहिला काय, 5/1 म्हणजेच 5 असतो. तर आपण याचा बेस 1 लिहून घेऊया. आणि आता आपलं नेहमीसारखं ॲडिशन 5/1 या फ्रॅक्शनला याच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं. याच्याच का? कारण आपल्याला याच्यासारखं याचा डिनॉमिनेटर करायचं आहे. 2 ने मल्टिप्लाय करूया. 2 प्लस वरी आणि खाली, आणि 1/2 ॲज इट इज लिहूया इथे. इज इक्वल टू, आता 5 × 2 10 येईल, अपॉन 2 × 1 2 प्लस 1/2. आता इथे बघा बेस सेम झाला 2. मग आता आपण ॲड करूया. पहिल्या 2 बेस लिहून घेऊया. 10 + 1 येईल. 10 + 1 11/2 याचं ॲन्सर येईल. आता नेक्स्ट, आता इथे पण तसंच. आता इथं 1 ला डिनॉमिनेटर नाही आहे, म्हणजेच काय लिहिता येतं? 1/1 लिहिता येतं. 1/1 म्हणजेच 1 असतं. तर आता 1/1 1चा डिनॉमिनेटरला 7 करायचं आहे. तर आपल्याला या 1/1 ला किंवा 1 ला 7 ने मल्टिप्लाय करायचं, खाली पण आणि वरी पण. तर 11/7 ॲज इट इज प्लस 1/1 मल्टिप्लाय आता 7नीच का, कारण याचा डिनॉमिनेटर आपल्याला 7 करायचा आहे त्याच्यामुळे 1/1चा डिनॉमिनेटर 7 करायचा, म्हणून आता वरी पण आणि खाली पण आपण 7 ने मल्टिप्लाय करून घेतलं. 11/7 प्लस 7 × 1 7 7 × 1 7 7 प्लस, आता बघा 7 बेस याचा पण बेस 7. 7 पहिल्यांदा लिहून घेऊया. 11 + 7 11 + 7 किती येईल? 18 येईल. 18/7 याचा ॲन्सर. फ्रॅक्शनची ॲडिशन करायची आपल्याला. 3 फ्रॅक्शन्स आहेत, तर यांचा बेस बघून घ्यायचा. तर 2 फ्रॅक्शनचा बेस सिमिलर आहे आणि 1 फ्रॅक्शनचा बेस त्यांच्यासारखा नाही आहे. तर काय करायचं? ज्या फ्रॅक्शनचा बेस सिमिलर आहे त्या फ्रॅक्शनची आपण ॲडिशन करून घेऊया. 3/7 प्लस 2/7ची फर्स्ट ऑफ ऑल ॲडिशन करून घेऊया, आणि नंतर त्याच्यामध्ये 1/5 आपण मिक्स करूया. तर आता यांचा बेस सेम आहे, तर 7 येईल यांचा बेस. 3 + 2 प्लस 1/5 इज इक्वल टू, आता इथं 3 + 2 किती येईल? 5/7 प्लस 1/5. आता यांची आपण ॲडिशन करूया. इज इक्वल टू 5/7 प्लस 1/5. दिस इज इक्वल टू, आता इथे परत याचा डिनॉमिनेटर 7 आहे, याचा 5 आहे. तर याला या फ्रॅक्शनला 5 ने मल्टिप्लाय करायचं आणि 1/5 ला 7 ने मल्टिप्लाय करूया. तर 5/7 ला आपण 5 ने मल्टिप्लाय करूया आणि 1/5 ला आपण 7 ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू 5 × 5 25/7 × 5 35 येईल, प्लस 1 × 7 7 आणि 7 × 5 35. आता बेस सेम आला 35. आता यांच्या न्यूमरेटरची ॲडिशन करूया. 25 + 7 25 + 7 किती येईल? 5 32/35 येईल. आपल्याला ॲडिशन करायचे आहे. आता 3 फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटरचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर याचा डिनॉमिनेटर 3 आहे, याचा 6 आहे आणि याचा 12 आहे. तर आता
6 हा 3चा मल्टिपल आहे प्लस 12 पण 3चा मल्टिपल आहे, 6 पण 12चा मल्टिपल आहे म्हणजेच त्याच्या टेबलमध्ये आहे. ठीक आहे, 3च्या टेबलमध्ये 12 आहे आणि 6च्या पण टेबलमध्ये 12 आहे. ठीक आहे, तर मग आपल्याला फक्त या 2 फ्रॅक्शनला त्यांचा डिनॉमिनेटर 12 येईल त्या नंबरनी मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. ओके, डिनॉमिनेटर यांचा 12 कसा आणता येईल 3चा, तर 3ला 1/3ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, तर 1/3 4 जा 12. तर 1/3ला आपण 4ने मल्टिप्लाय करूया प्लस आता 5/6, तर 6 2 जा 12, त्याच्यामुळे 6 या डिनॉमिनेटरला आपण 2ने मल्टिप्लाय करूया, तसंच त्याच्या न्यूमरेटरला पण आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 2ने आणि 1/12 ॲज इट इज ठेवला आपण. आता करूया याचं 4 मल्टिप्लाय बाय 1 4 येईल, 4 मल्टिप्लाय बाय 3 12 येईल प्लस 5 मल्टिप्लाय बाय 2 10 प्लस 6 मल्टिप्लाय बाय 2 12 प्लस 1/12 येईल. आता बेस सेम आला 12, यांचं डिनॉमिनेटर आला 12 आणि न्यूमरेटरचे ॲडिशन 4 + 10 + 1, 4 + 10 + 1 किती येईल, तर 10 + 4 14, 14 + 1 15, 15/12 आलं याचं ॲन्सर. तर आता याचं सिम्प्लिफिकेशन होतं का ते बघूया. तर आता याला 3ने डिवाइड होतं, आता डिवायडेड बाय 3 करायचं खाली पण आणि वरी पण याचं सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी. तर किती येईल 15 डिवायडेड बाय 3 5 येईल आणि इथं 4 येईल, तर 5/4 याचा ॲन्सर येईल.